आहे, हे निळभोर आकाश, हे स्फटिकासारखं शुभ्र पाणी, हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुलं, या निसर्गात इतकं सगळं कमाल आहे, पण तुला यातलं काहीच बघता येत नाही. तू हे पाहू शकत नाही. किती वाईट आहे तुझं आयुष्य. याच्यापेक्षा वाईट काही जगामध्ये असू शकतं का? त्याच्यामुळे हे सगळा जो सृष्टीचा नजारा आहे तो मला नाही दिसत. पण याच्यापेक्षा पण एक गोष्ट वाईट असू शकते की तुमच्यासारखे जे डोळस आहेत त्यांना डोळे दिसून सुद्धा ते बघत नाही किंवा बघून सुद्धा नजरेआड करतात. ते मला न दिसण्यापेक्षाही वाईट आहे. आणि मैत्रिणींनो, खूप साऱ्या गोष्टी आपल्या समाजात घडत असतात. आपण आजूबाजूला किराणा दुकान बघा, मॉल बघा, त्या प्रत्येक ठिकाणी स्त्रियाच दिसतात. व्यासपीठावर उपस्थित माझ्या सर्व आयोजक मैत्रिणी आणि उपस्थित भुसावळमधील सर्व विचारवंत महिला मैत्रिणी आणि सोबतच पत्रकार बंधू आणि भगिनी, बऱ्याचदा असं होत होतं की आरती माझी मैत्रीण, तिचं मॅरेज काउन्सिलिंग सेंटर आहे. सक्षम काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून फॅमिली प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, चाइल्ड काउन्सिलिंग करण्यासाठी बऱ्याच वर्षापासून ती मॅरेज काउन्सिलिंग सेंटर चालवते. आणि तिच्याकडे येणारे जे मॅरेज काउन्सिलिंगसाठी जे काही जोडपी होती, त्यात बरेच जोडपी अशी होती की जी व्यसनाधीनतेमुळे त्यांना काउन्सिलिंगची गरज पडत होती, म्हणून ते आरतीकडे येत होते. आणि माझ्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जी व्यसनाधीन पेशंट ॲडमिट होती, त्या व्यसनाधीनतेमुळे त्यांच्यामध्ये बरेच फॅमिली प्रॉब्लेम्स होत होते, म्हणून बऱ्याच केसेसमध्ये मला आरतीची मदत होत होती. म्हणजे आरतीचा आणि माझा बऱ्याच केसेसमध्ये चर्चा बऱ्याचदा होत होती. आणि त्यातूनच एकदा आम्ही विचार केला की जेव्हा 27 जानेवारीला माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये जेव्हा हा मसुदा पारित केला की किराणा शॉपी आणि सुपर शॉपिंग मॉलमधून आणि किराणा दुकानातून वाईन, हा ड्रिंक नव्हे वाईन वितरित करण्यात यावे. मग त्यानंतर आम्ही या विषयावर चर्चा केली आणि आमच्या बाकीच्या ज्या मैत्रिणी होत्या, मधु मानवतकर मॅडम होत्या, सुवर्णाताई होत्या आणि दासवंतीताई होत्या, भाग्यश्रीताई होत्या, आम्ही एकत्र बसून सर्वांनी या विषयावर चर्चा केली. आणि हे कितपत योग्य आहे, कारण बरेचदा गेल्या 10 वर्षात जेव्हा मी व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून खेड्यापाड्यांमध्ये गेले, त्यावेळेस बऱ्याचदा असं पाहण्यात आलं की खूप जी पूर्वी 10 वर्षापूर्वी जेव्हा माझ्याकडे जी पेशंट येत होती ती साधारण 40 ते 45च्या दरम्यानची होती. आणि हा आकडा होता 2010 सालातला. साधारण 10 वर्षापूर्वी येणारे व्यसनाधीन पेशंट जे होते ते 40 ते 45 किंवा 50 या वयोगटातले होते. त्या पुढच्या 5 वर्षात म्हणजे साधारण 2016 ते 17च्या दरम्यान जो वयोगट पेशंट म्हणून माझ्याकडे येत होता तो आकडा खाली घसरत होता आणि तो 15 ते 25च्या दरम्यान आला. मला सांगा, कितपत योग्य आहे की जो व्यसनाधीनतेचा आकडा कमी कमी होत चालला आहे? ही चिंतनीय बाब नाही का? बरोबर आहे. आणि त्यात जर शासनानं हा मसुदा पारित केला की तुम्ही वाईन शॉपिंगमधून वाईन हे सुपर शॉपिंगमधून विक्री करण्यात यावी, हे कितपत योग्य आहे? हे कोणाला पटतंय? नाही पटत आहे ना. म्हणूनच हा जो आजचा चर्चासत्र आपण आयोजित केला आहे तेच योग्य आहे किंवा अयोग्य नाही, यावर आता जर आम्ही 4-5 जणी मिळून, हे ज्या 4-5 जणी आहेत या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये व्यस्त आहेत, यशस्वी आहेत, त्यांना गरज आहे का की इतपत येऊन सगळ्या बायकांना गोळा करा आणि मग ते चर्चासत्र राबवा किंवा काही नाही. पण पुढची येणारी आपली पिढी जी व्यसनाधीन होते, तिथं कुठंतरी आपलं समाजाला एक देणं लागतं. ठीक आहे, आपण यशस्वी आहे, आपण व्यस्त आहोत, तरीही कुठंतरी आपलं एक देणं लागतं. आणि ते देणं आपल्या विचारातून, आपल्यासारख्या विचारवंत महिलांच्या माध्यमातून आपण शासनापर्यंत जर पोहोचवू शकलो, म्हणून हे आजचं जे चर्चासत्र आपण घडवून आणत आहोत, हा त्याचा एक छोटासा आपल्या सर्वांकडून प्रयत्न आहे. बरोबर आहे. मी थोडक्यात एक कोटपा कायदा सांगेल. गेले 10 वर्ष मी व्यसनमुक्ती अभियान राबवत आहे. आर्य फाउंडेशन संचलित नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आम्ही व्यसनमुक्तीचे जिल्हाभर भरपूर कार्यक्रम घेतले. थोडक्यात कोटपा कायदा मी सांगते की आपण हा जो आजचा कार्यक्रम घेतोय त्यामागे आणि काय उद्देश आहे बघा. कोटपा ऍक्ट 2009 म्हणजे काय की सिगारेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट. यातल्या बऱ्याच शिक्षक असतील आणि ते समजू शकतील की तुम्ही शाळेच्या बाहेर गेलेलं बघितलं असेल की तंबाखूमुक्त शाळा बघितलं असेल ना. काय आहे तंबाखूमुक्त शाळा?
का लिहितात ते? कारण 2009 सालामध्ये शासनाने असा एक कायदा पारित केला होता की शाळेच्या 100 मीटर आत कुठलाही तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्री होऊ नये किंवा खाल्ला जाऊ नये. पण आपण बघण्यात असेल की बऱ्याचशा शाळेत शिक्षकच गुटखा किंवा तंबाखू खातात. बरोबर आहे. काय आता लिहितील मुलं घेऊ शकतात का काही आलं? मग यावेळेस आपल्याला काय करता येईल? सुरुवात आपल्याला आपल्यापासूनच करता येईल. बरोबर आहे की जर शिक्षकांनीच तंबाखू खाल्ला तर ते गुन्हा कोणाला बनवायचा? बरोबर आहे ना? आणि तो गुन्हा कधीच नोंदवला जातो. त्यामुळे मुलांसमोर आपण नवीन आदर्श काहीच ठेवू शकत नाही. ही चिंतेची बाब आहे की मग पुढे ही मुलं व्यसनाधीन होत जातात. आता तुम्ही पाहिलं असेल की जर ही 15 ते 25 दरम्यानची मुलं जर व्यसनाधीन होत असेल तर मग ही व्यसन पुढे वाढत जातं. आणि त्यातूनच मग कौटुंबिक हिंसाचार, गुन्हेगारी वृत्ती आणि मारामाऱ्या किंवा खून दरोडे जेही काही होत असतील यामागे दारूला सटकलेले लोकच असतात. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. बरोबर आहे. 27 जानेवारीला महाराष्ट्र सरकारने जो सुपर शॉपी आणि किराणा दुकानातून वाईन विक्री करावी हा कायदा केला का? कारण त्यांना असं वाटतं की वाईन म्हणजे दारू नव्हे किंवा ते रम किंवा विस्की सारखे जे हार्ड ड्रिंक्स आहे त्यातून अल्कोहोलचं प्रमाण जे असतं ते साधारण 40 ते 50% असतं. बरोबर आहे. बऱ्याच जणांना कदाचित माहित नसेल किंवा त्यातूनच नशा होते असं त्यांना वाटतं. आणि वाईन हे जे आहे ते सॉफ्ट ड्रिंक मध्ये त्यांनी कन्वर्ट केला आणि वाईन मध्ये साधारण 5 ते 15% अल्कोहोलचं प्रमाण असतं. बरोबर आहे. मग त्यातून नशा होत नाही का? तो फक्त फळांचा ज्यूस आहे, फळं आणि फुलांचा ज्यूस आहे असं त्यांना वाटतं. मग फळं आणि फुलांचा जर ज्यूसच आपल्याला प्यायचं तर आपण संत्री मोसंबीचा ज्यूस पिलं तर चालत नाही का? चालतं ना. पण त्यामध्ये जरी 5 ते 15% हे अल्कोहोलचं प्रमाण असलं तर त्याने नशा होत नाही का? होते का नाही? होईलच ना. साहजिक अल्कोहोल आहे ते किती डॅमेज करायचं ते करतच. म्हणूनच 15 ते 25 व्या गटातली मुलं आता आपल्याकडे येत आहेत ना ट्रीटमेंटसाठी. आणि मला सांगा, एकदा इमॅजिन करा, विचार करा सगळ्या महिला आपण विचार करूया डोळ्यासमोर एकदा चित्र आणा की आपण सुपर शॉपिंगमध्ये किराणा घ्यायला जातोय. बरोबर. सुपर शॉपिंगमध्ये आपण किराणा घ्यायला जातोय आणि आपल्यासोबत आपले 10-15 वर्षाची मुलं असतातच. बरोबर आहे. आणि मुलं म्हटली म्हणजे त्यांच्या मनामध्ये सगळ्या गोष्टींसाठी उत्सुकता असते. जर किराणा शॉपिंग मधून वाईन विक्रीला आली आणि आपण आपल्या मुलांना घेऊन किराणा शॉपिंगमध्ये शॉपिंग करायला गेलो आणि त्याच ठिकाणी वाईन प्रेमी ही आले, ते चित्र एकदा डोळ्यासमोर आणून किती भयावह चित्र असेल. पटतंय का आपल्या बुद्धीला? पटतंय? मग शासनाचं असं म्हणणं आहे की ते जो पण काही हे करत आहेत ते शेतकऱ्यांचा भल्याचा विचार करण्यासाठी ते वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांनी केलंय. मग मला सांगा, जर शेतकऱ्यांच्या भल्याचा जर ते विचार करत आहे तर मग द्राक्ष किंवा त्यापासून वाईन बनवली जाते त्याचा हमी भाव वाढवा. चालत नाही काय? सर्वसामान्य सर्वांना कळेल. शेतकऱ्यांचा आपण जर इतका विचार करतोय तर वीज आणि पाणी त्यांना मुबलक प्रमाणात जर प्रोव्हाइड केले तरी पण त्यांचा भल्याचा विचार होऊ शकतो की नाही? बरोबर आहे. मग वाईन उद्योगाला प्राधान्य देण्यासाठी किंवा त्यांच्याच हिताचा विचार का व्हावा इथं? कोरोना काळाचे आकडे स्वर्ण मॅडमने तुम्हाला खूप छान समजून सांगितले. कोरोना काळामध्ये शासनाचा ज्या तिजोरीवर एक म्हणजे ताण आला तो महसूल सगळ्यात जास्त प्रमाणात जर मद्य आणि विक्रीच्या माध्यमातून त्यांना मिळत असेल तर ते तो विचार करत का नाहीये? यात आपली पिढी उद्ध्वस्त होते हा विचार का शासन करत नाहीये? 14 फेब्रुवारीला राणीगंज सिटीला अण्णा हजारे मद्य विक्री वाईन विक्री होऊ नये म्हणून उपोषण करणार होते. पण त्यांना ते उपोषण करण्यासाठी उत्पादक शुल्क नायर साहेबांनी विरोध केला आणि त्यांना एक लिखित मसुदा त्यांच्या हातात दिला की तुम्ही हे उपोषण रद्द करा, आपण जनतेमधून शिफारसी मागू. येते का लक्षात? अण्णा हजारेंना त्यांनी उपोषणाला 14 फेब्रुवारीला बसू दिलं नाही कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आपण जनतेचा कल जाणून घेऊ आणि जनतेकडून आपण त्यांचं मत काय, कल काय हे मागू की जर जनतेला
की वाईन विक्री शुक्र शॉपीतून व्हावी तर होऊ दे, अन्यथा आपल्याला तो रद्द मग आपण करू, असं त्यांचं म्हणणं होतं. ते लिखित स्वरूपात त्यांनी यांना हजारीला दिला आणि त्यांना ते उपोषणाला बसवलेल्यास त्यांनी विरोध केला. आता आपण थोडंसं मागे जाऊया. किती जणांना माहित आहे की चंद्रपूर जिल्हा हा चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित झालेली आहे? माहिती का? त्या ठिकाणी दारू विक्री होत नाही. जेव्हा चंद्रपूर जिल्ह्यामधल्या महिला आपल्यासारख्या आक्रमक होऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक लेटर दिलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या चंद्रपूरमध्ये खूप परिवार उद्ध्वस्त आहेत म्हणून आम्हाला इथं दारूबंदी हवी. मग त्यावेळेस त्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्यांना सांगितलं की तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यातून अर्ज मागवा. जर इथं सगळ्यांच्या प्रभावी मतं अशी असतील की इथं दारूबंदी झाली पाहिजे तर मग आपण दारूबंदी करू, अन्यथा आपण दारूबंदी करू नये. मग त्यावेळेस 2.5 लाख फेक अर्ज जिल्हाधिकाऱ्यालयात जमा झाले. ते कोणी जमा केले होते माहिती का? वाईन लॉबीवाल्यांनी. त्यांनी ते अर्ज दिले, म्हणजे ते फेक अर्ज होते. आणि याचा जेव्हा तपासात निष्पन्न झाले की ते 2.5 लाख अर्ज फेक होते आणि तो मग कॅन्सल होऊन ते पुन्हा त्या ठिकाणी ती दारूबंदी झाली. आता काय होणार आहे? शासन तुम्हाला सांगते की येत्या 3 महिन्यामध्ये आपण जर जनतेचा कल असेल तर आपण दारूबंदी करू, अन्यथा आपण वाईन शॉपिंगमधून दारू सुरू करू, असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं तुम्हाला? माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक जे ऍडमिट पेशंट होतात माझ्याकडे व्यसनाधीनतेसाठी, त्या प्रत्येक पेशंटला मी विचारते, बाबा रे तू मला एकदा सांग की तू व्यसनाधीनतेसाठी व्यसनमुक्तीसाठी जसा आपल्या हॉस्पिटलला ऍडमिट झाला आहे, तुला तुझा मुलगा काय आदर्श घेईल? तुला वाटतं का त्याने तुझ्यासारखं व्यसनी व्हावा म्हणून? वाटतं का असं? तो व्यसनी, त्यालाही वाटत नाही की माझा मुलगा व्यसनी झाला पाहिजे. माझ्या घराच्या शेजारीच आदित्य सुपर शॉपिंग मॉल आहे आणि माझा 15 वर्षाचा मुलगा दिवसातून 3-4 साधा बिस्किटचं पॅकेट घ्यायचं असलं तरी पण शॉपिंगमध्ये जातो. जर उद्या वयात येणारा 15 वर्षाचा मुलगा आहे, तो 3-4 जर शॉपिंगमधून जात असेल आणि 3 महिन्यानंतर जो निर्णय होईल तो होऊ दे. जर आपण असा एक विचार केला, कितपत एक आई म्हणून, मी एक डॉक्टर नंतर आहे, एका फाउंडेशनची संचालिका नंतर आहे, पण एक आई म्हणून सर्वप्रथम जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काय वाटतं आपल्याला की जर ज्या मॉलमध्ये वाईन विक्री होत असेल तिथं मी माझ्या वयात येणाऱ्या मुलाला पाठवावं का? पाठवू शकतो का आपण? ती रिस्क घेऊ शकतो का आपण? कुठल्याच महिलेला, कुठल्याच आईला असं वाटणार नाही की ज्या ठिकाणी दारू विक्री होते त्या ठिकाणी मी माझ्या मुलाला पाठवतो. नाहीच पाठवू शकत आपण. आपल्याला ती सुरक्षितता वाटणारच नाही. मला असं वाटतं की मी माझ्या मुलाला त्या ठिकाणी पाठवू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं तीही आम्हाला जाणून घ्यायची, म्हणूनच आपण ही चर्चासत्र आहे आणि आपण तुम्ही तुमची मतं मांडा, आपण सर्व ऐकून पुढे जाऊ. धन्यवाद. या चर्चासत्रासाठी मला बोलवल्याबद्दल आहे त्यांची आभारी आहे. ज्या देशामध्ये गंगा वाहते आणि कुठल्याही पाण्याला गंगेचा दर्जा देऊन तीर्थ समजून भाषण केलं जातं, तिथं हे भलतंच तीर्थाचा प्रवाह कसा काय यायला लागतो? भयंकर विषण्णता आणि रागही येतोय, पण राग येऊन आणि विषण्ण होऊन काही भागणार नाही. रोज पावलं उचलावी लागतील. मला असं वाटतं प्रत्येकाच्या घरात चहा, कॉफी, दूध, सरबत आपण पितो, पाणी भरपूर पितो, आणखी काही ताक असेल, लस्सी असेल, अशी पेय पितो, फळांचे रस पितो. प्रत्येक दूध, ज्वारी, तेल, तूप, जिरं, मोहरी, हिंग हे सगळं असतं, कांदा, लसूण, भाजी सगळं असतं. मग ज्या दुकानामधून रोजच्या जीवनोपयोगी वस्तू विक्रीला ठेवल्या जातात तिथे वाईनसारखी वस्तू विक्रीला ठेवण्याची गरज आपल्या शासनाला भासते. तर जास्त शासनाबद्दल काही फार वेळेवाकडं बोलण्याची गरज नाही. प्रत्येकजण सुज्ञ, त्यांना समजतंय. मला एकच म्हणायचं आहे, याशिवाय समजत नाही अशी उत्तरं कोणी द्यायची तर ते आपण नक्कीच घेणार नाही. पण इथं मुद्दा आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुकावतो. आज तुम्ही वाईन ठेवली, ती फारशी चढत नाही, मग उद्या रंग घेऊ, परवा बिस्किट ठेवू, आणखी महिनाभराने शॅम्पेन ठेवू. म्हणजे गावामध्ये सगळीकडे दारुडे फिरताना दिसतील. बायका पोरींना गावात फिरणं मुश्किल होईल. किराणा दुकानात सुद्धा जायला आपल्याला नको आहे. शाळा कॉलेजांच्या बाहेर अंमली पदार्थ असलेले गोळ्या, चॉकलेट विक्रीला ठेवलेत आपण बघतो. त्यावरही आणि शाळेतले शिक्षकच काय, पूजेला येणारे बंधू सुद्धा तोंडात तंबाखू ठेवून मंत्र म्हणतात. इथपर्यंत वाईट परिस्थिती आलेली आहे. त्या सगळ्याकडे अतिशय गंभीरपणे बघितलं पाहिजे, ठोस पावलं उचलली पाहिजेत. माझ्याकडे पूजेला येणाऱ्या
आदरणीय व्यक्तीला मी सांगते, हातपाय धुवा, चूळ भरा आणि मग तुझ्या सांगा. इतकी ठोस पावलं आपण उचलली, निर्भीड होऊन बोलायला शिकलो ना, तर कोणीही आपल्या पुढे राहणार. धन्यवाद. मी प्राची त्यांना विनंती करते की आता त्यांनी वर्षा त्यांना विनंती करते की त्यांनी आपला नमस्कार. तुम्ही ज्या जीवनावश्यक आहेत अशा वस्तू आपण त्यामधून घेतो. मग एक प्रकारे सरकारला असं सुचवायचं आहे का की वाईन ही सुद्धा एक जीवनावश्यक पदार्थच आहे म्हणून. कारण आपण सहज काही समजा आपल्याला संसार करताना बऱ्याच अडचणी येतात आणि तिच्यामध्ये बऱ्याचशा महिला परित्यक्ता स्त्रिया पण आहेत आणि मग सहज आपण म्हणतो की ठीक आहे बाई, तुझ्याकडे जास्त भांडवल नाही आहे ना, तू एक छोटी टपरी टाक आणि तू तुझा व्यवसाय चालू कर. मग अशा दुकानामध्ये जर तिने एखादी महिला जर पुढे यायला बघते आहे आणि अशा वेळेला आपण जर वाईन विक्रीला ठेवली आणि तिथे वाईन प्रेमी जर यायला लागले तर तिथलं चित्र काय असेल हा विचार आपण करायला हवा. आज आपण भारतीय संस्कृतीचं एवढं सगळ्या दूर आपण बघतोय की पूर्ण जगामध्ये भारतीय संस्कृतीला मान दिला जातोय आणि खरोखर अतिशय पावन पवित्र अशी आपली संस्कृती आहे. अशा संस्कृतीमध्ये आज आपण जर किराणा दुकानामध्ये सुपर शॉपिंगमध्ये जर आपण वाईन ठेवली तर आपल्या जगासमोर आपल्या संस्कृतीचं काय चित्र येणार आहे हा विचार आपण सर्वात आधी करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण किराणा दुकानामध्ये सामान्य माणूस, सामान्य घरामधला माणूस अगदी सहज जातो आणि सुपर शॉपिंगचं तर जाऊन द्या, तिथं फार दूरचं आहे. पण आपण सामान्य गृहिणींसाठी जर किराणा दुकानामध्ये जर हे चित्र दिसलं तर विचार करा, आपल्यासोबत आपण छोट्या मुलाला म्हणतो जा रे बाळा हे संपलंय, ते घेऊन दे, ते घेऊन दे. आणि जर त्याने ते चित्र बघावं, वाईनचं विक्रीचं ते बॉटलचं बघावं त्याने, आणि जर त्याला मोह झाला की सगळे घेत आहेत मग मी पण ट्राय करायला काय हरकत आहे. मग सांगा बरं, आज आपण आपल्या मुलांवर कोणते संस्कार टाकणार आहोत. म्हणून मला वाटतं हा निर्णय पूर्ण चुकीचा आहे. आणि एक मला असं वाटतं की यासाठी आपण महिलांनीच पुढे यायला पाहिजे आणि कडकडून विरोध करायला पाहिजे. आणि त्यासाठी आमचा जायंट्स वसुंधरा सहेली जायंट्स ग्रुप तुमच्या पूर्णपणे पाठीशी आहे. तुम्ही कधीही आम्हाला सांगा, आम्ही नेहमी तुमच्यासोबत असू आणि आम्ही पूर्ण विरोध करतोय. हा निर्णय अतिशय अयोग्य आहे. धन्यवाद. मी राजश्री बादशाह, मी पण जायंट्स वसुंधरा ग्रुपचे उपाध्यक्ष आहे. आजचा जो आपला विषय आहे की वाईन हे जे सुपर शॉपिंगमध्ये किंवा किराणा मालामध्ये ठेवणं योग्य की अयोग्य, तर प्रत्येक स्त्री याला अयोग्यच म्हणेल. कारण की आज जरी ते लोक सांगतायत की सॉफ्ट ड्रिंक आहे, बऱ्याच वेळेला किराणा दुकान बघा, मॉल बघा, त्या प्रत्येक ठिकाणी स्त्रियाच दिसतात. स्त्रियाच किराणा दुकानांमध्ये जातात. बऱ्याच वेळेला आपण एखादं वस्तू असली की आपण आपल्या मुलांना म्हणतो की घेऊन ये, एक दोन वस्तूंसाठी मी जात नाही. तर मुलं जर स्वतः त्या दुकानात गेली तर ते त्याच्या आहारी नक्कीच जाते. आणि पुरुष जर त्या ठिकाणी वाईन घ्यायला यायला लागले मॅडमने सांगितल्याप्रमाणे, तर खरोखर ते चित्र अगदी भयानकच राहील की स्त्रिया त्या ठिकाणी किराणा घ्यायला आणि बाकीचे वाईन घेण्यासाठी. तर हे जे आहे यासाठी खरं तर पोलीस स्टेशनमध्ये आपण केस बघतो, तर तिथे भरपूर महिला अशा असतात की हातमजुरीवाल्या असतात आणि दारूसाठी किंवा याच्यासाठी नवरा बायकोंच्या भांडणांना भरपूर येतात. पण आज त्या मानाने संख्या काहीच नाही. तर वाईन हा जो विषय आहे, आपण आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र फार गर्वाने म्हणतो, आंबेडकर, फुले, छत्रपती यांच्यासारखे पुरुष घडावे याच्यासाठी आपण भरपूर काही ना काही हे घेत असतो. पण काही उपयोग नाही. आज वाईनपासून जर सुरुवात झाली तर कसे काय आंबेडकर, फुले आणि शिवछत्रपतींचे विचारांचे पिढी घडणारच नाही किंवा ते लोकही आदर्शही त्यांचा घेतला जाणार नाही. पुढे मी एवढंच नाही, जर ही चर्चासत्र फक्त चर्चासत्र न ठेवता आपण याच्याविषयी खरोखर पुढे जर काही पावलं उचलावी लागली मॅडम, केव्हाही फोन करा, कुठेही पत्र द्यायचं असो तर नक्कीच आमचा ग्रुप वेळोवेळी येईलही. आणि ठीक आहे, धन्यवाद. आजपर्यंत एक पण अशी गोष्ट घडली नाही की अशी काही गोष्ट किराणा दुकानावर अशी विकत भेटणार किंवा अशा काहीतरी परेशानी से हमको सामना करना पड़ेगा इस तरीके से, कभी सोचना ही नहीं पड़ा. पहले ही लेडीज को इतने टेंशन होते हैं. दूसरी बात ये और अगली और एक नया टेंशन कि किराना दुकान में वाइन में भी सर्राफ होनी चाहिए. बिल्कुल ये चीज होनी ही नहीं चाहिए. किराना दुकान में ऐसी कोई चीज नहीं आनी चाहिए जिससे जहाँ साधारण बच्चे से बच्चा या बड़ा या अपने जैसे बूढ़े लोग भी अगर वहाँ जाते हैं तो उनको कोई बात की शर्म नहीं आनी चाहिए कि ये चीज हम खरीद सकते, ये चीज हम खरीद नहीं सकते.
तो इस चीज का ध्यान रखते हुए गवर्नमेंट ने भी डिसीजन लेना चाहिए कि किराना दुकान में जहाँ जीवन आवश्यक वस्तु के लिए पूरा परिवार जाता है वहाँ तो भी वाइन बिक्री होनी नहीं चाहिए, ये मेरा मत है। और इतने सालों में हमें ऐसी कोई परेशानी झेलनी नहीं पड़ी जो आज ऐसे डिसीजन पे हमें ऐसे चर्चा सत्र बंद करने पड़ रहे हैं। और ये घर घर में की परेशानी हो गई। आज डॉक्टर लोग हमारे बीच में, सामाजिक कार्यकर्ता हमारे बीच में है, आज कई महिलाएं, गर्भवती महिलाएं जो हाउसवाइफ है वो हमारे बीच में है इस चर्चा के लिए, चर्चा करने के लिए। और इतना गलत डिसीजन अगर ये लोग लेते हैं तो हम तो इसका साथ नहीं देंगे। धन्यवाद। आचार्य या चर्चासत्रामध्ये मला भाग घेण्याकरता बोलवलं म्हणून मी यांचे खूप मनापासून धन्यवाद देते। आजचा जो विषय आहे तो खूप गंभीर आहे आणि मी अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते आहे। एकत्र कुटुंबातलं मुलगी आणि सून म्हणून वाढलेली आहे। आमच्या घरातलं वातावरण तर असं होतं की आम्हाला पाठपत्रात जाऊन पार आणण्यास सुद्धा परवानगी नव्हती। अशा परिस्थितीतून आम्ही जेव्हा बाहेर पडलेलो आहोत तर अशा याच्यामध्ये किराणा दुकानांमधनं वाईन विक्री जर होत असेल तर आम्हाला तिथं जायला आज सुद्धा परवानगी मिळेल की नाही याची खात्री नाही। हे आपल्यासारख्या अनेक स्त्रिया अशा आहेत की ज्यांचं किराणा मॉलमध्ये जाऊन खरेदी करणं हे बंद होऊन जाईल। आपल्याला तिथे घरातून सुद्धा जायला परवानगी मिळणार नाही। अशा परिस्थितीमध्ये मुलांवरती जे संस्कार होणार आहेत ते तर खूप गंभीर आहेत। आणि या सगळ्या याच्यातनं आतापर्यंत फक्त रात्रीच्या वेळेमध्ये दारू विक्री होत होती किंवा जे कोणी वाईन पिणारे, दारू पिणारे होते ते रात्रीच्या वेळेस बाहेर पडत होते। आता तर दिवसा डोळ्यात सुद्धा ते दारू पिणार आणि गल्लीतनं इकडनं तिकडनं फिरणार। अशा परिस्थितीमध्ये मुलांवरती परिणाम होणार आहेत आणि अनेक संसार जे आहेत ते उद्ध्वस्त होणार आहेत। म्हणजे आजही घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे, पण या दारूच्या विक्रीमुळे आणि वाईन विक्रीमुळे अजूनही घटस्फोटाचं प्रमाण वाढेल। आणि जी एकत्र कुटुंब संस्था आहे किंवा जे काही संसार आज सुखाने थोडेफार काही 50% चाललेले असतील त्याही संसारामध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढेल असं मला वाटतंय। आणि त्यामुळे या विक्रीला किराणा मॉलमधनं विक्री होण्याला माझा खूप विरोध आहे। मी डॉक्टर वंदना वागचोरे मॅडमांसोबत गेल्या 10 वर्षापासून व्यसनमुक्ती केंद्र राबवत आहे पूर्ण जिल्ह्याभरात। आता मॅडमांनी सांगितले तेच मुद्दे माझे पण होते, कारण की मॅडमांनी मी स्वतः आम्ही सर्वे करताना आम्ही सोबतच होतो। तर मॅडमांनी सांगितले जे मुद्दे तेच मला पण सांगायचे, पण आता परत रिपीट मॅडम म्हणता करायचं नाही म्हणून हा विषय करत नाही आहे। पण व्यसनमुक्ती आम्ही जेव्हा राबवत होतो तेव्हा सगळ्यात जास्त त्रास होणारा होता तो फक्त महिलांना। अक्षरशः त्या जेव्हा त्यांचा त्रास सांगत होत्या तर शिबिरामध्ये मॅडम साईडला होऊन रडत होत्या। म्हणजे ऐकलं जात नव्हतं एवढा त्रास महिला असतो। एकाच घरामध्ये बाप पण दारू पितो आणि पोरगाही पितो, शेजारी पण पितो, इकडताही पितो। म्हणजे खेड्यापाड्यामध्ये एवढी परिस्थिती खराब आहे की खूप असते। आणि तिच्यामध्ये किराणा दुकानामध्ये जर दारू मिळेल त्याच्यावर वाईट तर परिस्थिती येणारच नाही। तर आज मला आयोजकांनी इथे बोलवल्याबद्दल आयोजकांचे त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। आजच्या जो विषयासाठी आपण चर्चासत्रासाठी जमलेलो आहोत तो विषय अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे। याच्यामध्ये प्रत्येकाला माहीत झालेला आहे की वाईन विक्री मॉल आणि दुकानांमध्ये सर्रासपणे करण्याचा हा जो शासनाचा निर्णय आहे या निर्णयाला मी 100% 101% विरोध करते। हा निर्णय साफ चुकीचा आहे। कारण की काय म्हटलं जातं की दारू जे आहे तर ते दारूमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आणि वाईनमध्ये अल्कोहोलचं प्रमाण काय सांगितलं गेलं की वाईनमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जे आहे ते 4% ते 6% आहे। मग ते आलंच तर त्याच्यामध्ये अल्कोहोल प्रमाण 4% असो किंवा 6% असो, जर मॉलमध्ये ते बॉटल्स ठेवल्या सर्रासपणे विकल्या गेल्या तर लहान मुलांना याच्यावर परिणाम होणार आहेत। आमच्या मैत्रिणींनी ते सांगितलं, मी रिपीट ते करत नाही। परिणाम असा होईल की ते एक बॉटल थोडी ना घेणार आहे, 6% त्यात प्रमाण आहे अल्कोहोलचं, तर ते 12% होईल, 20% होईल, 50% हळूहळू वाढत जाईल। याच्याने ते ॲडिक्ट बनतील आणि हळूहळू ॲडिक्ट झाल्यानंतर हा समाजाला हे मुलांना आवडणं मुश्किल होऊन जाणार। काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे जे मॅटर्स येतात त्याच्यात मोस्टली 40% मॅटर तर हे असतात की माझा नवरा दारू पिऊन पडतो, घरी काही कमवणार नाही, त्याची क्षमता ती पूर्ण संपलेली असते काम करण्याची, तर ती मुलांना ते कसं सांभाळेल। कालच एक मॅटर असं आलेलं होतं की तिचे 2 पत्ते होते आणि तिचा पती दारू पितो म्हणून ती मुलगी आमच्याकडे बसून राहिली की माहेरी सांभाळायला कोणी तयार नाही, सासरी सांभाळायला तयार नाही, शेवटी आत्महत्येचे परिणाम वाढतील। ती म्हणून मी जीव द्यायला चालली मॅडम पोरांना घेऊन। अशा वेळेला काय करायचं?
हे जर असं आपण याला आपल्या महिला सर्व संघटनांना मी माझं पहिलं पाऊल पुढे टाकते आहे. या राज्य सरकारच्या या घटनेचा मी निषेध व्यक्त करते आहे आणि जिथेही माझी गरज पडेल वार्डवाईज म्हणा किंवा खेडोपाडी म्हणा किंवा कुठेही निवेदन देण्यासाठी किंवा महिलांना एकत्र करून काही माझं मदत लागली मी नेहमी तयार आहे मॅम आपल्यासाठी. थैंक यू सो मच. क्योंकि अभी तक एक चीज़ होती है अर्थशास्त्र की दृष्टि से आप देखें तो सॉरी मेरा नाम डॉली अनिल टार है. मैं प्ले स्कूल रन करती हूँ डेडिकेशन नर्सरी के नाम से. तो एक चीज़ होती है डिमांड एंड सप्लाई. जनरली होता ही है हम कोई चीज़ की डिमांड करते हैं उसके बाद में जो भी शॉपकीपर हो गए या सुपरमार्केट होता है हमारी डिमांड के लिए वो सप्लाई क्रिएट करते हैं. बट यहाँ उसके उल्टा हो रहा है. उन्होंने आपको सप्लाई इजी कर दी है. अब होगा ये कि उसके लिए डिमांड क्रिएट की जाएगी. डिफरेंट टाइप्स होते हैं उसको क्रिएट करने के लिए. सबसे अच्छा एग्जाम्पल होता है उसका एडवर्टाइज बनाते वक्त ये विषय ध्यान रखा जाता है कलर कॉम्बिनेशन. और हम लोग बच्चों के साथ काम करते हैं तो हमको पता है कि कौन बच्चे किस कलर से अट्रैक्ट होते हैं, है ना. चाहे आप उसको आज रोक भी दे लेकिन अगर एक महीना भी किसी सुपरमार्केट में या किसी शॉपकीपर के पास वाइन रखी दिख गई है तो आप मान के चलिए कि जीवन भर के लिए बच्चे के दिमाग पर वो चीज़ का इमेज छप गया है. तो उससे होगा ये कि अगर इसको रखने के पहले ही नहीं रोका गया तो अगर वो चीज़ वहाँ पुट हो गई उसके माइंड में एक बारी तो फिर आप उसको इजीली बाहर नहीं निकाल सकते. बोलते हैं ए फॉर एप्पल, वो जिंदगी भर वो ए फॉर एप्पल ही बोलेगा. तो एक बार उसको अगर वो वाइन का दिमाग में छप गया तर आपण कुठे जातोय. म्हणजे जर त्या लोकांना माहिती आहे म्हणजे कळतं आहे की 21 वर्षाचा होईपर्यंत मुलगा मॅच्युअर नसतो, त्याला स्वतःला जाणीव नसते, त्याचा निर्णय घ्यायची क्षमता नसते, मग आपण हे काय करतोय. आपल्या मुलांना आपण इतकं मॅच्युअर मानतोय का की त्यांना इतकी कॅपॅसिटी आहे की ते विचार करतील. ठीक आहे आज प्रत्येकासाठी बाहेर गेलेले आहेत, काही आईवडिलांजवळच आहेत असं नाहीये, मग त्यांच्यावर कसं काय कंट्रोल राहणार आहे. ते तर सरासरी